नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील आपण व्यवहारी अपूर्णांक यामधील काही महत्त्वाची शाब्दिक उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, इथे पहिला प्रश्न असा दिलाय, यशवंतरावांकडे 1.5 एकर जमीन होती। 2 वर्षानंतर त्याने 3/2 एवढी जमीन विकत घेतली, तर आता यशवंतरावांकडे एकूण जमीन किती? आता बघा, दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे आधी 1.5 एकर शेती होती। 1.5 एकर म्हणजे किती? पूर्ण 1 एकर आणि अर्धा एकर, आणि अजून त्यांनी 2 वर्षानंतर 3.2 एकर शेती विकत घेतलेली आहे। आता बघा, आपण काय करूया, याचं सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया। मग इथे बघा, बे 1 बे 2 आणि 1 3, मग याचं पण किती आलं? 3/2 अधिक हे आहे तसं लिहून घेऊया। बघा, छेद समान आहे, अंशांची बेरीज करूया 6 आणि छेदामध्ये 2, इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया। बे 1 बे बे 3 6, मग आपलं उत्तर किती आले? 3। मग बघा बरं, इथे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। म्हणजेच आता यशवंतरावांकडे 3 एकर जमीन आहे। पुढचा प्रश्न बघूया। नीलमने बाजारातून काही पेरू घेतले, त्यापैकी 2/5 भाग पेरू खाऊन टाकले, तर एकूण किती पेरू शिल्लक राहतील असं विचारले। बघा, नीलमने बाजारातून काही पेरू खरेदी केले, म्हणजे ते काही जिथे आपण एक्स लिहूया किंवा मी काय करते चौकोन लिहिते, त्यापैकी 2/5 भाग पेरू खाऊन टाकले। खाऊन टाकले म्हणजे कमी झाले आहे की नाही? 2/5 भाग खाऊन टाकला, तर आता किती पेरू शिल्लक राहिले ते आपल्याला काढायचं आहे। बघा, अपूर्णांकामध्ये छेदामध्ये जी संख्या असते तेवढा एकूण भाग असतात, म्हणजे 5 भाग, म्हणजे एकूण तिनं पेरू किती घेतलेले आहेत? 5 पेरू घेतलेले आहेत। आणि बघा, खाल्लेला किती आहे? 2 भाग खाल्लेला आहे, आणि अंशामध्ये 5 - 2 लिहिलं, छेदामध्ये 5, एकूण भाग आहे तसा खाली लिहितात बरोबर। 5तून 2 गेले, इथे राहिले 3, आणि छेदामध्ये 5 आहेत तसं, मग आपलं उत्तर किती आले? 3/5 पेरू शिल्लक राहतील। बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये 3/5 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, आकाशने एका पुस्तकाचा पावभाग वाचून झाला तेव्हा 30 पाने पूर्ण झाली, तर पुस्तकाला एकूण पाने किती? आता बघा, पुस्तकाचा बघा पावभाग वाचून झाला, मी ते गोल काढते आणि त्याचे 4 भाग करते। एक भाग म्हणजे किती? 30। पावभाग म्हणजेच बघा, पुस्तकाचा ज्यावेळेस पावभाग वाचून झाला तेव्हा 30 पाने पूर्ण झाली, म्हणजेच पावभाग म्हणजे किती? 30। मग बघा, हे 30, हे 30 आणि हे 30, मग आपण इथे काय करू शकतो? 30 × 4 करू शकतो। 3 चौक 12 आणि हा 0 किती? 120, म्हणजेच पुस्तकाला एकूण 120 पाने आहेत। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। चौथा प्रश्न बघा, प्रश्न सोपाच असतो, फक्त थोडंसं लक्ष देऊन सोडवायचा। 250चा 3/5 हा 250चा 1/5 भागापेक्षा कितीने जास्त आहे? आता काय करूया, आधी 250चा, नेहमी मी सांगते चाचीचे म्हणजेच काय? गुणाकार। मग बघा, इथे 250 × 3/5, आणि इथे काय सांगितलंय? 250चा 1/5 भाग, मग इथे दुसरीकडे मांडून घेऊया। 250चा 1/5 भाग, जसा भाग जातोय तसा भाग घालवून घेऊया। 5 × 5 5 5 25 आणि हे 5 0 0, मग आलं काय उत्तर? 50 × 3, मग इथे लिहून घ्या 50 × 3 बरोबर किती? तर बघा, 5 3 15 आणि हे 0 म्हणजे 150, ठीक आहे। 250चा 3/5 भाग म्हणजेच 150। आता इथे बघा, 5 × 5 5 5 25 5 0 0, मग राहिलं काय उत्तर? 50 × 1, मग 50 × 1 बरोबरच किती? 50। मग ह्याचा भाग 50 आणि ह्याचा भाग 150, कितीने जास्त विचारले? मग काय करूया आपण? वजाबाकी करूया, आलेल्या उत्तरांची वजाबाकी। मग 150 मधून 50 वजा केले, बाकी आली 100। मग बघा बरं,
250चा 3/5 हा 250चा 1/5 भागापेक्षा 100ने जास्त आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी तर पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा, ए बी सी डी हे सगळे समान आहेत, म्हणजे छेदामध्ये संख्या समान आहेत, म्हणजे छेदस्थानचा अंक हा समान आहे. आपल्याला माहिती आहे छेदामधले सगळे अंक समान असतील तर आणि आपल्याला लहान अपूर्णांक विचारले, मग 11, 9, 12 आणि 10 याच्यामध्ये कोण लहान आहे? 9 हे लहान आहे. म्हणून मी याच्यामध्ये लहान अपूर्णांक आहे 9/b. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. एका करंडीत 75 आंबे होते, त्यापैकी 2/5 आंबे बाजूला काढले, तर काढलेल्या आंब्यांचे सारखे 2 वाटे केले तर प्रत्येक वाट्यात किती आंबे येतील? बघा, एका करंडीमध्ये 75 आंबे होते, त्यापैकी 2/5 आंबे बाजूला काढले. मग आता 2/5 आंबे म्हणजे किती ते काढूया आपण. बघा, इथे 5 एके 5, 5 एके 5, 2 राहिले, 5 5 25. मग इथे उत्तर काय राहिले? 15 गुणिले 2. मग 15 दुने 30 राहिले आहे की नाही. म्हणजे 30 आंबे बाजूला काढलेत. मग या आंब्यांचे 2 सारखे वाटे केलेत. मग 2 सारखे वाटे केलेत म्हणजे काय करायचं? या 30ला 2ने भागायचं. मग बघा, बे के बे आणि ते 1 राहिला, बे पंचे 10. मग आलं किती उत्तर? 15. म्हणजेच प्रत्येक वाट्याला 15 आंबे येतील. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्यवहारी अपूर्णांक यामधील काही शाब्दिक उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.